या झाल्यात 1 ते 5 पर्यंत. 5 ते 8 पर्यंत आपल्याला सांगतो 1628 शिक्षक लागतात. 5 ते 8 पर्यंत 1628 आपण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरतो असं म्हणता येते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर विदर्भात असेल तर जे आता अभिमन्यू पवार साहेब सांगतायत, ओम साहेब तुम्ही सांगतायत त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये किती शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत याचं एक जरा सांगा ना. आम्ही सांगतो आम्हाला ओढून लावता आपण पवित्र पोर्टल वगैरे करून भरतो, आज तशी बात होत नाहीये. तुम्ही सांगताला ते म्हणजे क्लिअर सांगतो मी, आपण वाईट वाटून घेऊ नका. आपल्याला मर्यादा आहे शिक्षण मंत्री म्हणून. शेवट पैसा कुठून आला, देतील तर येतील. आता ते बजेटवर चर्चा होईल की जर तुम्ही बचत केली नाही 1,62,000 कोटीची तर उद्या एप्रिलमध्ये पगार देणंही वांदे होतील. ते आता बचत कशी करायची सगळं कसरत सुरू आहे. त्या कसरतीवर तो तुमचा प्रश्न आहे. मला त्यावर अधिक ते फायनान्सचा विषय मी त्यावर अधिक बोलणार नाही. पण पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न, दोनच प्रश्न. असलेल्या पूर्ण रिक्त जागा तरुणांना मानधनावर 20,000 रुपये देऊन खूप तरुणांची फौज उभी झाली. तर म्हणून चांगल्या शिक्षलेल्या MSc BEd झालेले, BA झालेले अशा शिक्षकांना त्या निवृत्त शिक्षकांच्या ऐवजी त्यांची नियुक्ती करावी. ते करणार का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ही सगळ्या सुविधेच्या संदर्भात एक ठोक तरतूद राज्य सरकारने शिक्षण विभागाला मिळवून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आपणही करा. पण कदाचित या सभागृहामधली अनेक सदस्य बोललेत, त्यांना सुद्धा त्यांच्या भावना घेऊन जाऊन त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावा आणि आपण विनंती करू की या सगळ्या व्यवस्थेमधून कुठून तरी काढा आणि एक ठोक तरतूद 2,000 की 1,000 कोटी रुपयाची द्या. याचं उत्तर आपण द्यावं. दुसरा प्रश्न आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा प्रश्न, एक तुम्ही मॉडेल शाळा वगैरे सगळं करताय तर आपण पहिल्यांदा एकच सुविधा करू ना. ज्या शाळामध्ये आत्ता तुमच्या वर्ग खोल्या नाहीत, एखाद्या वेळेस शौचालय नाहीत तिथे तर खूपच शाळा आहेत, पण वर्ग खोली आणि शौचालय हे 2 महत्वाचे विषय आहेत. या 2 विषयासाठी एक तरतूद करून 1,000 कोटी 500 कोटी की प्रत्येक मतदारसंघातील 50 शाळा या पूर्ण अद्ययावत सुविधेनी पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून देणार का? हा तिसरा प्रश्न. अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ नेते माननीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले, त्यांनी सांगितलं की 468 शाळांमध्ये शिक्षक नाही. मी अतिशय जबाबदारीने सांगू शकतो की असं होऊ शकणार नाही. कदाचित शिक्षक एवढे कमी असतील परंतु शिक्षकच नाही असं होऊ शकणार नाही. उलट एकही आपण जे काही सेवानिवृत्त शिक्षकांच्या संदर्भातला जो मुद्दा आपण ठेवलेला आहे की ज्या ठिकाणी एक शिक्षक आहे तर दुसरी जागा आपण सेवानिवृत्त शिक्षकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते प्रावधान केलेलं आहे. हो, 20,000 रुपये मानधन देऊ. आणि म्हणून आत्ताच्या घडीला या संदर्भामध्ये संच मान्यता हे संपूर्ण राज्यव्यापी प्रगतीपथावर आहे. ज्या ज्या ठिकाणी जेवढी मागणी शिक्षकांची कमी असेल ती काही नोंदवली जाईल. पवित्र पोर्टलद्वारे येणाऱ्या काळामध्ये ही सर्व शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. त्याला कुठलीही अडचण येण्याचं काही कारण नाही. तिसरा, वडेट्टीवार साहेब, मुद्दा कसा आहे तो काही कालावधी करता असतो, म्हणजे त्याच्यातनं परत मग आणखी नवीन प्रश्न निर्माण होत असतात. कारण संच मान्यता झाली की त्या ठिकाणी आपण रेग्युलर शिक्षक देणार आहोत, मग ज्याला कॉन्ट्रॅक्च्युअल मानधनावर लावलं होतं त्याला परत थांबावं लागणार आहे. मग ते आणखी नवीन प्रश्न निर्माण होतात. म्हणून सेवानिवृत्त हा त्या ठिकाणी घेतला जातोय. अध्यक्ष महोदय, आपण तिसरं जे काही सांगितलेलं आहे तर राज्यव्यापी आपण केंद्र ज्या शाळा आहेत त्यांना आपण फोकस केलेला आहे. या सर्व केंद्र शाळा म्हणजे तिथे जास्ती पटसंख्या पण आहे आणि मध्यवर्ती ती शाळा आहे ती एकदा परिपूर्ण आपण विकसित केली की ते मॉडेलचं इतर शाळांमध्ये मग त्याचं अनुकरण केलं जाईल.